तर आपण सुरू करूया क्लास. ठीक आहे, आपण सुरू करूया. तर मागच्या वेळेस आपण सुनीत थेर गाथा बघत होतो. तर सुनीत थेराबद्दल आपण थोडीशी पुन्हा एकदा माहिती घेऊ, कारण एक आठवडा गेलेला आहे. काही विस्मरणात गेला असेल तर ते आपण फक्त एकदा आपण ओघाने असं हे करून घेऊ आणि मग पुढची गाथा चालू करू. तर आपण सुनीत थेराबद्दल बघितलं की सुनीत थेर हे एका भंगी कुटुंबात जन्माला आलेले आहेत. माझा आवाज एको होतोय का? हो सर. हो बारीक आवाज येतो. आणि आणि आवाज म्हणजे कमी पण आहे सर. आवाज कमी पण आहे. हॅलो. आता हो, एको नाही येत आहे ना, पण आवाज कमी वाटतोय. हा सर, आता व्यवस्थित आला आवाज. अच्छा, ठीक आहे. आमच्या इथे लाईट गेलेली आहे. आता लाईट कधी येते माहीत नाही. दुसरं आणखीन म्हणजे घराच्या मागे आणि घराच्या पुढे दोन्ही ठिकाणी हळदीचा प्रोग्राम असल्यामुळे तिथे DJ चालू आहे. मध्येच पोलीस येतात आणि आवाज कमी करतात, तेव्हा आवाज कमी होतो. सध्या आवाज कमी झालेला आहे. थोड्या वेळाने परत वाढेल एखाद्या वेळेस आणि मग काही नाही, 10 मिनिटांनी परत कमी होतो तो. हे असं संध्याकाळपासून चालू आहे कंटिन्यू. पण दुसरी गोष्ट म्हणजे लाईट गेलेली असल्यामुळे ना, आपल्याला तसं मोबाईल आणि लॅपटॉप हे दोन्ही मी फुल चार्ज ठेवलेले आहेत. पण ते किती साथ देतील आपल्याला कल्पना नाही आहे. तर समजा मध्येच आपलं बंद झालं तर एक 5 मिनटं वाट बघायची, नाही तर मग क्लास संपला असं गृहीत धरायचं. कारण काही टेक्निकल कारणाने पण आपलं बंद होऊ शकतं, तेव्हा एक 5-1 मिनटं थांबून ते 5-1 मिनटात मी चालू करण्याचा प्रयत्न करेन. परंतु समजा डिस्चार्जच झाला असेल तर मग ते चालू करता येणार नाही आणि मला तुम्हाला सांगता येणार नाही की आता बंद झालं असं गृहीत धरा. म्हणून सुरुवातीलाच सांगून ठेवतो. तर सुनीत थेर हे भंगी कुटुंबात जन्माला आलेले आहेत आणि आपण पाहिलं की त्यांच्या मनावरती त्या काळामध्ये ही वर्णव्यवस्था असल्यामुळे त्यांच्यावरती खूप प्रभाव आहे ह्या गोष्टीचा, की आपण एका नीच कुटुंबात जन्माला आलेलो आहोत या गोष्टीबद्दल. आणि म्हणून ते म्हणतातही तसं की मी नीच कुटुंबात जन्माला. परंतु एक दिवस काय होतं की त्यांच्या शहरामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा संघ प्रवेश करतो. हे प्रवेश करताना ते बघतात आणि बघितल्यानंतर ते आपल्या हातातली टोपली आणि झाडू बाजूला ठेवतात. पण त्याच वेळेस भगवान बुद्धांचंही त्यांच्यावर लक्ष जातं आणि मग भगवान बुद्ध हा आपल्याकडेच येणार आहे असं त्यांना ते जाणतात आणि स्तब्ध एका जागी उभे राहतात. आणि मग ते उभे राहिलेले पाहून सुनीत तिथे येतो आणि त्यांच्या भिक्खू संघाला वगैरे बघून आहे ना, त्याच्या मनामध्ये खूप असं काहीतरी त्या संघाविषयी खूप काहीतरी जागृत होतं आणि मग तो भगवान बुद्धांच्या पायावर डोकं ठेवून मला प्रवज्जा द्या म्हणून सांगतो आणि भगवान बुद्धही त्याला ये ही भिक्खू असं म्हणून त्याला जणू काही उपसंपदाच देतात आणि अशा प्रकारे तो भिक्खू संघामध्ये प्रवेश केला जातो. पुढे त्याने भरपूर कष्ट केलं. कष्ट काय केलं तर आपल्या मनाला लगाम लावून वगैरे विपස්සनेच्या मार्गाने तो स्वतःपन्न झाला. पुढे वेगवेगळे टप्प्याटप्प्याने तो अरहंत झाला आणि अरहंत झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पूर्वी कसं होतं आणि आपण कसे बदललो याबद्दल तो आपल्या शिष्यांना किंवा भिक्खू संघाला आपली कहाणी कथन करतोय आणि ते कथन करताना ही गाथा म्हणतायत, जी गाथा आपण शिकतो आहोत. तर मी प्रेझेंटेशन देतो म्हणजे आपल्या सगळ्यांना पुन्हा त्या स्लाइड्स दिसतील आणि काय जे लिहायचं असेल ते लिहूनही घेता येऊ शकेल. तर मला 1च मिनटं द्या.
चला, चांगली गोष्ट आहे, लाईट आली आहे. काय म्हणताय? हॅलो, कोणी काही बोललं काय? ठीक आहे. तुम्हाला सर्वांना स्लाइड दिसते का? हॅलो. हो सर. हो सर. हां, तर ही जी गाथा आहे ही आपण काल पाहिली, मागच्या वेळेस पाहिली आहे की रतिया पठमंग यामंग पुब्ब जाती अनुसारी रतिया मच्छिम यामंग दिब्ब चक्खू विसोदई. तर या गाथेचा अर्थ आपण बघितला की रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये सुनीत थेराला पूर्वजन्माचं स्मरण झालेलं आहे. तर हे पूर्वजन्माचं स्मरण होणं काय आहे किंवा दिव्य दृष्टी विशुद्ध झाली म्हणजे काय, हे मागच्या वेळेस आपण पाहिलं की हे जेव्हा ध्यान साधना करत असतात आणि विपස්සना करत असतात तेव्हा आपले जे काही संस्कार आहेत, संस्कार म्हणजे काय, तर आपण जे काही पाप आणि पुण्य मागच्या जन्मांमध्ये कमवलेलं आहे, मागच्या जन्मात म्हणा किंवा ह्या जन्मामध्ये म्हणा, हे जेव्हा जसजसे आहे ना पातळ होत जातात म्हणजे नष्ट होत जातात, तसतसं आपल्याला काही अभिज्ञा प्राप्त होतात, काही शक्ती प्राप्त होतात. त्या शक्तींपैकी इथे याला एक शक्ती प्राप्त झाली आहे की रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये हे ध्यान साधना करत असताना त्याला पुनर्जन्माचं स्मरण झालेलं आहे. म्हणजे आता त्याला त्याचे सर्व पुनर्जन्म मागचे आठवलेले आहेत आणि त्याच रात्री त्याने तशाच पद्धतीने आपली ध्यान साधना आणि विपස්සना चालू ठेवलेली होती आणि त्याच रात्री मधल्या काळामध्ये त्याची दिव्यदृष्टी विशुद्ध झाली असं तो म्हणतो. या शब्दांचे अर्थही आपण बघितले, ते समोर टेबलमध्ये आहेत आणि मागच्या वेळेस मला वाटतं तुम्ही सर्वांनी ते लिहूनही घेतले आहेत. आता 9वी गाथा आपण बघू. तर ही 9वी गाथा काय म्हणते की रतिया पश्चिमे यामे, म्हणजे रात्रीच्या नंतरच्या प्रहरामध्ये, म्हणजे शेवटच्या पश्चिमे म्हणजे शेवटच्या प्रहरामध्ये, तमोखंद पदालयी. तर तमो म्हणजे काय, तर अंधार, तमोखंद म्हणजे अंधकारच याचा अर्थ होतो. तर अविद्यारूपी इथे एक हे दिलेलं आहे, उपमा दिलेली आहे ती की अंधकार म्हणजे अंधकार कसला, तर अविद्यारूपी अंधकार नष्ट झालेला आहे. तर रात्रीचा प्रहरही संपलेला आहे, शेवटचा प्रहर होता हा. तर या रात्रीच्या प्रहरामध्ये शेवटी काय झालं की अंधकार समूहाचा पूर्णतः नाश झालेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, तर तो सोतापन्न आर्य झालेला आहे, तो सोतापन्न वगैरे झालेला असेल, असं काहीतरी झालेलं आहे, सोतापन्न झाला असेल किंवा अरहंतही झालेला असेल. तर अशा प्रकारे त्यांनी एक फळं प्राप्त केलेली आहे असं त्याचा अर्थ होतो. तर रतिया म्हणजे रात्रीच्या, रती हा आपल्याला माहिती आहे स्त्रीलिंगी शब्द आहे आणि मला वाटतंय अजून भालशंकर सरांनी विभक्तीला सुरुवात केलेली नाहीये. तर रती हा एक शब्द घेतला जातो विभक्ती शिकवताना, बुद्ध एक शब्द घेतला जातो, रती शब्द घेतला जातो, दंडी शब्द घेतला जातो. असे काही शब्द आहेत की हे घेतले जातात आणि ह्या शब्दांचा वापर करून आपल्याला विभक्ती शिकवल्या जातात. तर हा त्या स्त्रीलिंगी शब्दाच्या विभक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, तर त्या विभक्तींचा वापर करून तो रतीचा रतिया झालेला आहे. आणि मग रतिया म्हणजे रात्रीच्या असं
असा त्याचा अर्थ होतो. पश्चिमी म्हणजे शेवटच्या. पश्चिम आपण म्हणतो पश्चिम दिशा. पश्चिम दिशा म्हणजे मागची दिशा असं आपलं एक हे असतं नाही का. त्याचा शेवटची दिशा म्हणजे शेवटचा प्रहर वगैरे अशा अर्थाने पण पश्चिम या शब्दाचा अर्थ घेतला जातो. यामे म्हणजे प्रहर. प्रहरामध्ये याम म्हणजे प्रहर आणि यामे त्याला विभक्ती लावली म्हणजे प्रहरामध्ये असा त्याचा अर्थ आहे. आणि तमोखंड म्हणजे अंधकार. पदालयीन म्हणजे नष्ट झाला असा त्याचा अर्थ होतो. तर हे लिहून झालंय का आपलं सर्वांचं? लिहून झालं असेल तर आपण पुढची गाथा बघू. हो सर, लिहून झालं. आता 10वी गाथा आहे. ततो रत्या विवसाने. रत्या म्हणजे परत रात्रच आहे आणि विवसाने म्हणजे विवश झाली किंवा अस्वस्थ झाली किंवा म्हणजे त्याचाच अर्थ ती नष्ट झाली असा पण अर्थाने आपण घेतो. ततो रत्या विवसाने सूर्य उगमनं पती म्हणजे सूर्य उगवलेला आहे. पती म्हणजे पडणे याचा पत म्हणजे पडणे आणि पती हा त्याचा हे झालेला आहे. विभक्ती लागून पती झालेला आहे की पडला तो. त्याचं काय म्हणतो त्याला भूतकाळातला प्रत्यय लागलेला आहे तो आणि पती झालेला आहे. पत म्हणजे पडणं. तर तत्व म्हणजे तेव्हा. रत्या म्हणजे रात्र. विवसाने म्हणजे विवश झाली, अस्वस्थ झाली किंवा नष्ट झाली. असे वेगवेगळे अर्थ येतात शब्दांचे आणि मग आपल्याला ते सगळे जोडून आहे ना योग्य अर्थ तिथे लावून आपल्याला गाथेचा अर्थ तयार करावा लागतो. सूर्यस्य उगमनं अशी त्या शब्दाची फोड आहे वरच्या. तर सूर्यस्य म्हणजे काय? सूर्याच्या. उगमनन म्हणजे उगवताच किंवा उगवल्याने. इंदू म्हणजे इंद्र. पती म्हणजे पडणे किंवा नष्ट होणे. ब्रह्मा म्हणजे ब्रह्म इथे इंद्र म्हणजे इंद्रदेवच आहे. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेवच आहे. आता हे इंद्र का आहेत, ब्रह्म का आहेत हे प्रश्न सध्या आपण विचारायचेच नाही. हे जसे आहे तसे घ्यायचे. जसं आपण पुढे धर्माचं वाचन करू तसं आपल्याला समजेल की हे इंद्र ब्रह्मा वगैरे हे भगवान बुद्ध. सर, एक विचारायचं होतं. हे हो विचार. सूर्योगमन हा जो शब्द आहे त्याची फोड सूर्यास्त उगमनच्या ऐवजी नुसतं सूर्य उगमन नाही होणार का? नाही, सूर्य सुउगमनं असा आहे शब्द बघा तो. सूर्य यू सु दिलेले म्हणजे दिलेले सूर्य फक्त. म्हणजे सूर्य स आणि उ ह्या दोघांचा तिथे ना हे झालेला आहे, संगम झालेला आहे आणि मग ते सूर्य. सूर्य सुउगमनं असं झालेलं आहे. म्हणजे सूर्य स उगमनं. आता हा शेवटचा स जो आहे यस तो आणि उ यांचा ना हे सर, दोघं एकत्र पुस्तकात येऊन. फक्त सूर्युगमनन आहे. हां, तर मी तुम्हाला मागच्या वेळेसही तेच सांगितलं होतं की पुस्तकामध्ये काहीही असो, इथे जर अच्छा. वेगळं असेल काही, तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये जो शब्द असेल तो योग्य शब्द आहे. पुस्तकामध्ये काही टायपिंग मिस्टेक्स आहेत ज्या ओके अजून सर, करेक्ट थँक्यू. झालेल्या नाही आहेत. तर पुस्तकामध्ये आलेला शब्द वेगळा असेल आणि जर प्रेझेंटेशनमध्ये तो वेगळा आलेला असेल तर प्रेझेंटेशनमध्ये जो शब्द आहे तो योग्य आहे असं समजून चालायचं आणि तो शब्द करेक्ट करून घ्यायचा. ओके सर, थँक्यू. तर हां, मी काय म्हणत होतो की इंद्र आणि ब्रह्मा तर हे देव आहेत आणि देवांचं अस्तित्व भगवान बुद्धांनी मान्य केलेलं आहे. ते अमान्य केलेलं नाही. परंतु भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर सुखप्राप्ती करायची असेल तर कोणाची पूजा वगैरे करून काही उपयोग नाही. म्हणजे हे देवांची जी पूजा वगैरे करतो आपण, पूजा अर्चा करतो आणि मला सुख लाभू दे असं आपण त्यांच्याकडे प्रार्थना करतो. या प्रार्थना करण्याने काहीही उपयोग होणार नाही. भगवान बुद्ध म्हणतात स्वतः माझी देखील तुम्ही पूजा करू नका. कारण मी तुम्हाला सुख देऊ शकत नाही. मी फक्त सुखाचा मार्ग सांगू शकतो.
आणि देवांच्या बाबतीतही त्यांचं हेच आहे की त्यांनी स्वर्ग लोक नाकारलेला नाही, त्याचप्रमाणे देव लोकही नाकारलेले नाही आहेत. परंतु देव लोकांची पूजा करायला त्यांनी मना केलेला आहे की कुणाची पूजा अर्चा करू नका आणि तुम्ही स्वतःवरच लक्ष केंद्रित करा, स्वतःच्या मनाला लगाम लावा, मग तुम्ही आपोआपच सुखाची प्राप्ती कराल, असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळे इंद्र आणि ब्रह्मा असे शब्द आल्यावरती आपण बिथरून जायची किंवा असं काही विचार करायची गरज नाही. आगंतवा म्हणजे येऊन, नमस्सिंसु म्हणजे नमस्कार केला किंवा वंदना केली, आणि पंजली पंच अंजली असं म्हणजे 5 हाताची बोट जोडून वगैरे असं हात जोडून असं त्याचा अर्थ आहे. तर इंदो ब्रह्माच आगंतवा मग नमस्सिंसु पंजली. आता इथे बघा की लोक फार देवाची पूजा वगैरे करतात देव भेटावं म्हणून, पण त्यांना तो भेटत नाही. इथे मात्र यांनी काय केलेलं आहे की देवांची पूजा वगैरे काही केलेली नाही आहे. तर यांनी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून, म्हणजे त्यांच्या शिक्षेचा अवलंब करून, त्यांच्या शिक्षेचं अनुकरण करून त्यांनी आपले सगळे संस्कार नष्ट केलेले आहेत. आणि जेव्हा त्याला अर्हतप्रत प्राप्त झालेलं आहे तेव्हा काय झालं आहे की स्वतः देवांचा राजा इंद्र आणि ब्रह्मा हे त्याच्या समोर आलेत आणि हात जोडून त्याची वंदना करत आहेत, त्याची स्तुती करत आहेत. तर असं आपल्याला पाहायला मिळतं आहे की देव स्वतः इथे येऊन त्याची पूजा करत आहेत. पुढची गाथा बघूया. नमो ते पुरी साजन्य नमो ते पुरीसुत्तम यस्स ते आसवा खिणा दक्षिणेयोसी मारिस. नमो म्हणजे नमस्कार, ते म्हणजे तुम्हाला, पुरीस आजन्य, पुरीस आजन्य म्हणजे श्रेष्ठ पुरुष, आजन्य म्हणजे श्रेष्ठ, पुरीस म्हणजे पुरुष, पुरीस उत्तम म्हणजे पुरुषोत्तम, यस्स म्हणजे आले, इथे आले, आसवा म्हणजे आश्रव, क्षीण झाले, आश्रव क्षीण झाले, दक्षिणेय म्हणजे दक्षिणा देण्यास योग्य असं. तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की दक्षिणा देण्यास योग्य कोण कोण आहेत, याबद्दल भगवान बुद्धांनी कुठल्या तरी एका गाथेमध्ये सांगितलेलं आहे की दक्षिणा कोणाला द्यावी म्हणजे त्यांनी पुण्य लाभतं. तर सर्वात जास्त पुण्य लाभतं. जर भगवान बुद्धांना दक्षिणा दिली आहे तर जास्त पुण्य लाभतं. त्याचबरोबर अरहंताला जर दक्षिणा दिली तर जास्त पुण्य लागतं. त्याचप्रमाणे मग भिक्खू संघाला आपण दक्षिणा देतो, त्यांनी पुण्य लाभतं. परंतु आपण जर अयोग्य ठिकाणी दक्षिणा देत असू तर तिथे मोठ्या प्रमाणात पुण्य लाभत नाही. म्हणजे जरी गरजू व्यक्तीला आपण दानधर्म केला तर तिथेही पुण्य लागतं, परंतु त्या पुण्याची जी तीव्रता आहे ही तीव्रता वेगवेगळ्या टप्प्यावर कशी असते हे भगवान बुद्धांनी सांगितले. तर त्यामुळे इथे देवसुद्धा म्हणतात की आता तुम्ही म्हणजे देव त्याची तारीफ करतायत की तू कसा आहेस. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की तू दक्षिणेय आहे, म्हणजे दक्षिणा देण्यास योग्य आहे, म्हणजे तुला जर दक्षिणा दिली तर आम्हाला नक्कीच पुण्य लागेल असं. मारिस म्हणजे श्रेष्ठ मनुष्य किंवा महोदय, श्रीयुत अशा अर्थाने, किंवा मनुष्यही म्हणू शकतो मारिस म्हणजे. तर ह्या शब्दांचे सगळे अर्थ जर एकत्र केले तर आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला अर्थ सापडतो, दिलेला आहे की हे श्रेष्ठ पुरुषा तुम्हाला नमस्कार असो, उत्तम पुरुषा तुम्हाला नमस्कार असो, तुमचे आश्रव क्षीण झालेले आहेत. हे आश्रव म्हणजे काय, तर जसं मी पुन्हा सांगत आलेलो की आश्रव म्हणजे काय की आपण जे विविध जन्मामध्ये पुण्य कमवलेलं आहे किंवा पाप कमवलेलं आहे, तर त्याचे जे काही आपल्याला अजून त्याचे फळ घ्यायचं बाकी आहे, म्हणजे पुण्य कमवलंय पण अजून त्याचं फळ आपल्याला मिळालेलं नाही, किंवा पाप कमवलंय पण अद्याप आपल्याला त्याचं फळ मिळालेलं नाही. तर अशा ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या चित्ताबरोबर घेऊन चाललेल्या असतो.
तर ह्या गोष्टींना आश्रव असं म्हटलं जातं. आणि हे जेव्हा कमी होत जातात, यांची तीव्रता कमी होत जाते, तेव्हा आपण त्याला म्हणतो की हे आश्रव क्षीण झाले. आणि हे आश्रव कशाने क्षीण होतात? तर ध्यान साधना करून जेव्हा आपण विपස්සनेच्या मार्गाने प्रज्ञा प्राप्त करतो, तेव्हा आपण एक एक आश्रव आपला नष्ट करत चालतो, क्षीण करत चालतो. हे श्रेष्ठा तुम्ही दक्षिणा देण्यास योग्य आहात, असं कोण म्हणतंय? तर इंद्रदेव आणि ब्रह्मादेव हे तारीफ करतायत आपल्या सुनीत थेराची. आणि हे तारीफ करत असताना हे सगळं त्यांच्याबद्दल म्हणतात. तर आपण पुढच्या गाथेवर जायचं का? लिहून झालं असेल तर. हो, काय हरकत नाही, लिहा. 1 मिनिट सर. हो हो, असू चालेल. हॅलो हॅलो. हॅलो सर. हां, बोला. चालायचं हा सर, का आवाज पुढे? आहे ना? हा हो हो हा सर, करा सर हो सुरू. हो, चालेल, ठीक. ही 12वी गाथा आहे. ततो दिस्वानं मग सत्था देव संघ पुरखतं सीतं पातु करित्वानं इमत्थं आभासत. ततो म्हणजे तेव्हा, दिस्वानं म्हणजे पाहून, दिस्वा म्हणजे पाहणे, दिस्वानं म्हणजे पाहून, मग सत्ता मला सत्ताने, म्हणजे सत्ता म्हणजे काय? तर शास्ता. शास्ता म्हणजे कोण? तर भगवान बुद्ध. भगवान बुद्धालाच विविध नावं आहेत, शास्ता, सत्ता, भगवान वगैरे. तर आपण आणखी कुठला शब्द बघितला होता? जीन शब्द बघितला होता भगवान बुद्धाच्या बाबतीत. तर मग सत्ता म्हणजे मला शास्ताने, देवसंघ म्हणजे देवांचा समूह, देवसंघ देवांचा समूह, पुरखतं म्हणजे वेढलेला, म्हणजे देवांच्या संघाने त्याला वेढलेलं होतं ते पाहून, सीतं सीत म्हणजे काय? स्मित करणे, स्मित केलं. पातू करित्वानं म्हणजे करून, पातू करित्वानं म्हणजे करून, स्मित करून. इमम अथंग म्हणजे अशा अर्थाने, इमम म्हणजे अशा किंवा असे, आणि अथ म्हणजे अर्थ, अथंग म्हणजे अर्थाने. अभासत, भासत म्हणजे काय? बोलणे, अभासत बोलणे. तेव्हा भगवान बुद्धाने मला देवांच्या समूहाने वेढलेला पाहून किंचित स्मित करून अशा प्रकारे म्हणलं. काय म्हणलं हे पुढच्या गाथेमध्ये दिलेलं आहे.
सर आवाज येत नाही. हो, कारण मी थांबलेलो आहे. तुम्ही लिहिताय म्हणून थांबलोय. तर लिहून झालं असेल तर आपण पुढच्या गाथीवर जाऊ. मला वाटतं एवढ्या वेळात लिहून झालेलं असावं. तर 13वी गाथा आहे. तपेन ब्रह्मचर्येन संयमेन दमेन च एतेन ब्राह्मणो होती एतं ब्राह्मण उत्तमं ती. तपेन म्हणजे काय? तपश्चर्येने, तप करणे म्हणतो ना आपण. तप केलं एखाद्याने तर ते तपेन म्हणजे तपश्चर्येने. ब्रह्मचर्येन म्हणजे ब्रह्मचार्य ठेवून. संयमेन म्हणजे संयमाने. दमेन म्हणजे दमाने. हे शब्द जसे आहेत तसे मराठीमध्ये आहेत. च हा शब्द आणि या अर्थाने वापरला जातो. तर संयमाने आणि दमाने म्हणजे ब्रह्मचर्याने, संयमाने आणि दमाने असा त्याचा अर्थ होतो. च जरी शेवटी असला तरी तो च हा शेवटी वापरला जातो, पण तो मध्ये येतो अशा प्रकारे की ब्रह्मचर्याने, संयमाने आणि दमाने. एतेन तर याने किंवा असा हा अशा अर्थाने. याने किंवा असा हा या अर्थाने वापरला येते ना. ब्राह्मणो म्हणजे ब्राह्मण. होती होय. एतं या परत तोच शब्द आला. एतेन आणि एतं हे एकसारखेच शब्द आहेत. पण कवितेमध्ये कसे आपल्याला जुळवा जरा ती छान वाटावी म्हणून वेगवेगळे शब्द वापरून अशी ती जुळवाजुळव केलेली असते. तशा पद्धतीने इथे शब्दांची जुळवाजुळव केलेली आहे. ब्राह्मण उत्तमं हा ब्राह्मणोत्तम असा शब्द आहे. तर त्याचा अर्थ ब्राह्मण अधिक उत्तम. तर ब्राह्मण आणि उत्तम याच्यामध्ये यांचा संयोग होऊन आहे ना, तर ऊचा मू झालेला आहे आणि ब्राह्मण उत्तम असं झाला आहे तो शब्द. तर हे मला वाटतंय आपलं झालेलं असावं की आपण जेव्हा स्वरसंधी करतो किंवा आणखीन कुठली संधी आहे? स्वरसंधी आणि काही आठवतंय का? तपश्चर्येने, ब्रह्मचर्येने, संयमाने आणि दमाने युक्त असा हा ब्राह्मण समजला जातो. भगवान बुद्ध ब्राह्मण कोणाला म्हणायचं हे सांगतायत बघा इथे की जो तपश्चर्येने, ब्रह्मचर्येने आणि संयमाने युक्त असा असतो तो ब्राह्मण समजला जातो. म्हणून हा श्रेष्ठ उत्तम असा ब्राह्मण आहे. म्हणजे ब्राह्मण कोण असतो? तर जो या सर्व जे वरती विशेषणं दिलेली आहेत या सर्वांनी युक्त असतो असा व्यक्ती श्रेष्ठ ब्राह्मण असतो असं भगवान बुद्ध म्हणत आहेत. हे का म्हणतायत? तर सुनीत थेराने जेव्हा ही अर्हत प्राप्त केलं तेव्हा देवांचा एक घोळका येऊन तिथे त्याच्या अवतीभोवती उभा राहिला आणि त्याची तारीफ करायला लागला. त्याची छान छान त्याच्याबद्दल बोलायला लागला. हे सगळं बघितल्यानंतर भगवान बुद्ध त्याला उद्देशून ही गाथा म्हणत आहे. तर अशा प्रकारे इथे आपली सुनीत थेर गाथा ही संपलेली आहे. तर या सुनीत थेराविषयी काही बोलायचं असेल कोणाला किंवा ह्या
गाथेबद्दल काही विचारायचं असेल तर विचारू शकता, नाहीतर आपण मग आपल्याकडे भरपूर वेळ आहे अजून, तेव्हा आपण आपल्या थेरी गाथेकडे वळू. सर इथे एक प्रश्न विचारलेला आहे, लघुत्तरी प्रश्न. सुनीत थेराविषयी धम्माच्या अनुषंगाने वर्णन करा. हां, तर सुनीत तर काय थेराविषयी अपेक्षित आहे म्हणजे लिहिणं? हां, तर धर्माच्या अनुषंगाने आपल्याला त्याच्याबद्दल सांगायचं आहे की धम्माच्या बाबतीत त्यांनी काय केलेलं आहे, की मुळातच आपण त्याच्याबद्दल एक गोष्ट ही करू शकतो की भगवान बुद्धांचं थेट दर्शन त्याला झालेलं आहे, म्हणजे आणि भगवान बुद्धांनी त्याचं चित्त जाणलेलं आहे आणि ते चित्त जाणून जास्त विचार न करता, खरं तर भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये प्रवेश करताना काही गोष्टी ठरलेल्या असतात की कशा प्रकारे प्रवेश करायचा. म्हणजे कोणालाही थेट उपसंपदा दिली जात नाही. तर एखादा व्यक्तीला जर भिक्खू संघात यायचं असेल तर त्याला सर्वात प्रथम टेम्पररी मेंबरशिप दिली जाते आणि मग नंतर काही वर्षांनंतर, मला वाटते काहीतरी 10 की 12 वर्षांनंतर त्याला पूर्ण मेंबरशिप म्हणजे त्याची उपसंपदा केली जाते. म्हणजे तो आता पूर्णपणे ब्राह्मण झाला, असं आपलं ब्राह्मण नाही, पूर्णपणे भिक्खू झाला असं गृहीत धरलं जातं. आणि अशी एक पद्धत आहे बुद्ध धर्माची आणि ही वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो. तर परंतु इथे काय झालेलं आहे की भगवान बुद्धांनी त्याला थेट उपसंपदा दिलेली, थेट त्याला सांगितलं की हो भिक्खू ये म्हणून संघामध्ये, आणि असं म्हणून त्याला थेट काय दिलेली आहे तर उपसंपदा दिलेली. याचा अर्थ काय होतो की मागच्या कुठल्या तरी जन्मामध्ये तो निश्चितचपणे ना त्याने धम्माच्या मार्गाला लागलेला असेल, जसं आज आपण लागलेले आहोत की आज आपण धम्म शिकायला सुरुवात केलेली आहे. आणि मग पुढे काय होईल ते काय आत्ता सांगता येणार नाही, की कदाचित याच जन्मामध्ये आपण स्वतःपन्न होऊ, अरहंतही होऊ आपल्यापैकी काही, हे आज काही सांगता येत नाही आपल्याला, परंतु काहीही होऊ शकतं किंवा आपण धर्मामध्ये चांगली गती मिळवू शकतो. तर त्याचप्रमाणे याने मात्र इथे ही गती मिळवलेली दिसते आणि मागच्या त्याचे भरपूर चांगले पुण्यकर्म बघून आणि तो धर्मामध्ये फार पुढे जाऊ शकतो, धम्मामध्ये फार पुढे जाऊ शकतो. हे भगवान बुद्धांनी स्वतःच्या चित्ताने दुसरे त्यांना जी दिव्य शक्ती होती त्या दिव्य शक्तीच्या आधाराने ओळखलं आणि म्हणून त्याला कोणतेही आडेवेडे न घेता भगवान बुद्धांनी थेट येही भिक्खू असं म्हणून त्याला उपसंपदा दिलेली आहे थेट. म्हणजे भिक्खू संघामध्ये प्रवेश केल्यानंतर जवळपास 12 वर्षांनी त्याला जी उपसंपदा द्यायची होती ती ताबडतोब आत्ताच दिलेली आहे. म्हणजे तो धम्मात आधीपासूनच प्रवेश केलेला होता असं आपण गृहीत धरायला काय हरकत नाही. त्यानंतर मग त्यांनी कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने हे सगळं काही ग्रहण केले, कशा पद्धतीने केलेलं हे आपण बघतो. की जसं त्यांनी सांगितलं, मी तंद्रीरहित होऊन एकटाच अरण्यामध्ये राहून मला बुद्धांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे, म्हणजे भगवान बुद्धाने काय उपदेश दिलेले आहेत तर दशशिलाचं पालन करायला सांगितलं असेल. आपल्याला माहिती आहे की भगवान बुद्धाने पंचशिलाचं पालन करायला आपल्याला सांगितलेलं आहे, कारण आपण गृहस्थ आहोत. परंतु त्याचप्रमाणे आपण मध्ये मध्ये अष्टशिलाचंही पालन करतो. उपोषणाच्या वेळेस आपण जे पालन करतो ते अष्टशिलाचं पालन करत असतो. आणि भिक्खू संघासाठी मात्र त्यांनी दशशिलाचं पालन करायला लावलेलं आहे. तर भिक्खू संघ मात्र दशशिलाचं पालन करतात. तर हे 10 शिलांचं पालन तर केलेलंच आहे. त्याचबरोबर भगवान बुद्धांनी त्याला याच्यासाठी साधनेसाठी काही हे दिलेल्या असतील की कशा पद्धतीने तू साधना कर, तू आनापानसतीने कर की आणखीन कशाने कर वगैरे. त्या पद्धतीने त्याने ते करून मग काय केले, जंगलात एकटाच राहिलेला आहे. बुद्धांनी दिलेल्या सगळ्या उपदेशांचं पालन केलेलं आहे. बुद्ध वचनांची पूर्तता केली. बुद्ध वचन म्हणजे काय तर बुद्धांनी जे जे काही सांगितलं असेल त्या सर्व गोष्टींची त्यांनी पूर्तता केलेली आहे. आणि ही पूर्तता केल्यानंतर त्याला काय झालेलं आहे की रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये पुनर्जन्माचं स्मरण झालं, म्हणजे त्याला विविध अभिज्ञा प्राप्त झालेल्या आहेत. तर आणि नंतर मग रात्रीच्या मधल्या प्रहरामध्ये दिव्य दृष्टी मिळालेली आहे. हे सगळे साईड प्रॉडक्ट त्याला मिळालेले आहेत.
पण मेन प्रॉडक्ट काय आहे, तर त्याला अर्हंत पद मिळालेलं आहे सगळ्यात शेवटी. सगळ्यात शेवटच्या प्रहरामध्ये अविद्यारूपी अंधकाराचा त्याचा पूर्णपणे नाश झालेला आहे. म्हणजे अविद्यातून तो मुक्त झालेला आहे, त्याला पूर्णपणे प्रज्ञा प्राप्त झालेली आहे आणि तो अर्हत झाला आहे किंवा तो आर्य मार्गाला लागलेला आहे. आणि अशा वेळेस मग काय झालेलं आहे की देवलोक सुद्धा तिथे आलेत आणि त्यांनी सुद्धा त्याची खूप स्तुती केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि भगवान बुद्धांनी देखील स्तुती केलेली आहे की भगवान बुद्धांनी काय स्तुती केलेली आहे, तर भगवान बुद्ध म्हणतात की तपश्चर्याने, ब्रह्मचर्याने आणि संयम आणि दमाने युक्त असा मनुष्य ब्राह्मण असतो. म्हणजे स्वनिष्ठराने काय केलेले, तर भरपूर तपश्चर्या केलेली आहे, ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे आणि त्यांनी खूप संयम दाखवलेला आहे. कारण संयम का महत्त्वाचा आहे, तर आपण जेव्हा विपස්සना करतो, 10 दिवसाचा विपස්සना करतो, आनापान करत असतो, तेव्हा आपलं लक्षच केंद्रित राहत नाही. आपलं मन हे वर्तमान काळात राहायलाच तयार नसतं आणि सारखं ते भटकत असतं. एक तर भूतकाळात जात असतं किंवा भविष्याचा विचार करत असतं, परंतु वर्तमान काळात ते थांबतच नसतं, हे आपण बघतो. आणि मग अशा वेळेस काय होतं की आपल्याला चीड निर्माण होते, अरे हे होतच नाही आणि आपण सोडून देतो. आणि हे सोडून दिलं तर मग आपण धर्मापासून वंचित होऊ शकतो. परंतु त्यांनी खूप संयम दाखवलेला आहे, त्यांनी खूप दम दाखवलेला आहे की जरी त्याचं मन, त्याचं चित्त त्याच्या हातात राहिलेलं नाही, तरी त्याने पुन्हा 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 संयम दाखवून त्यांनी तो प्रयत्न केलेला आहे. आणि त्या प्रयत्न केल्यानंतरच त्याला हे सर्व प्राप्त झालेलं आहे, प्रज्ञा प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तो असा खूप श्रेष्ठ असा ब्राह्मण आहे, असं भगवान बुद्ध सुद्धा त्याच्याबद्दल म्हणतात. तर अशा पद्धतीनेच आपण त्याच्याबद्दल लिहायचं. आणि सुरुवातीला तो कसा होता, तर तो स्वतःला कसा म्हणजे वागत होता. आपण सुरुवातीला बघितलं की लोक त्याची शी-तू करत होते, कारण तो काय भंगी होता. कदाचित त्याच्या अंगाला दुर्गंधी येत असावी म्हणून त्याच्याजवळून जाणारे येणारे त्याला एकदम असे वाईट दृष्टीने बघायचे किंवा नाक मुरडायचे, नाक झाकून घेत असतील किंवा त्याला काही बोलतही असतील वाईट. परंतु आवाजाचा प्रॉब्लेम होतोय, खूपच स्लो येतोय आवाज. फक्त वाक्याची सुरुवात 1-2 शब्द चांगले येतात, नंतर खूप स्लो होतोय. अच्छा, सर्वांनाच तसं होतंय का? सगळ्यांना होतोय का की मलाच होतोय फक्त? सर्वांना होतंय सर ते ब्रेक. अच्छा सर आम्हाला सुद्धा होत आहे. अच्छा, ब्रेक जास्त होतोय हा का? हा ठीक आहे, बरं ठीक आहे. मी माईक आता तोंडाजवळ जास्त पकडलाय, तर आताही तसंच होतंय का? नाही आता क्लिअर येतं सर. ठीक आहे, मग नाही असंच नाही सर. मग ठीक आहे. आता मग माईक मी असाच पकडतो. मग बहुतेक आहे ना ते बाजूला बाकी आवाज पण भरपूर आहेत ना, तर त्याच्यामुळे डिस्टर्बन्स असावा बहुतेक तो. तर मी आता जे काही सांगितलं ते बारीक आवाजात का होईना पण ऐकायला आलं ना? हो, आलं सर, आलं. हां, ठीक आहे. मग आता रिपीट आता कर. व्यवस्थित आवाज येतोय सर, हो. असंच. हां, हो, हो, हो. चालेल, ठीक आहे. तर मग ओके, थँक्यू. आपण बघितलं की जरी लोक त्याचे नाक मुरडत असतील, त्याच्याबद्दल वाईट बोलत असतील, परंतु त्याही वेळेत त्याच्यामध्ये संयम होता. तो सर्वांची म्हणजे अगदी सौहार्दपूर्ण स्वागत होता. काही जरा कठीण शब्द आहे. जर चांगल्या पद्धतीने स्वागत होता. काही तो असं म्हणत नव्हता की हे लोक माझ्याबद्दल वाईट बोलतायत. मग तोही त्यांच्याबद्दल काही वाईट त्याच्या मनामध्ये भावना त्यांनी ठेवलेली नव्हती. तो सर्वांशी चांगल्या पद्धतीनेच वागत होता. म्हणजे हे त्याच्यामध्ये जे गुण आहेत, हे आधीपासून चांगलेच आहेत. धर्माला पोषक असेच गुण आहेत, आपल्याला असे पाहायला मिळतात. आणि म्हणूनच त्याचे हेच सर्व गुण भगवान बुद्धांनी ओळखले असतील आणि त्याचे पूर्वजन्म बघितला असेल की त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाप किती आहे, पुण्य किती आहे आणि त्याचप्रमाणे त्याचं भविष्यही जाणलं असेल की हा लवकरच जर याला आपण जशी मागच्या वेळेस त्या एका ब्राह्मणाची गोष्ट बघितली की भगवान बुद्धांनी सकाळच्या पहाटे वेगवेगळ्या लोकांचा विचार करायचे की जवळ कोणी आहे का की जो पटकन धम्मामध्ये पुढे जाऊ शकेल आणि मग त्याच्याकडे जाऊन ते त्याला धम्मदेसना द्यायचे. तर त्याचप्रमाणे इथे याने भगवान बुद्धांनी आपल्या दिव्य दृष्टीने याच्याकडे बघून याला 4 अर्थांनी ते थांबले एका जागी आणि मग तो येताच त्याला येही भिकू म्हणाले. म्हणजे नक्कीच
हा धम्मामध्ये फार पूर्वीपासून खूपच योग्य व्यक्ती होता. धम्मासाठी पोषक गोष्टी याच्याजवळ होत्या. ह्याच गोष्टी आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अशाच पद्धतीने लिहायच्या आहेत. आणखीन काही प्रश्न असतील तर विचारा. हॅलो, मग आपण पुन्हाकडे जायचं का? आश्रव क्षीण झाले याचं नीट हे करा ना, तुम्ही विश्लेषण करून सांगा ना जरा. आश्रव क्षीण झाले. तर आश्रव म्हणजे काय, तर मी तुम्हाला अर्थ सांगतानाही सांगितलं की आश्रव म्हणजे काय असतात. तर आपण जे काही पुण्यकर्म करत असतो त्याचं आपल्याला काहीतरी फळ मिळणार असतं भविष्यामध्ये. लगेच मिळतं असं काही नाही, ते नंतर कधीतरी मिळतं. तर हे मग ते पुण्य जे आहे हे आपल्या चित्तामध्ये कुठेतरी साठवलं जातं. आपल्या आता हा भाग आहे ना, हा अभिधम्माचा भाग येतो. जेव्हा तुम्ही बुद्ध धर्म चांगल्या प्रकारे शिकायला लागाल आणि अभिधम्मही शिकायला घ्याल, तेव्हा लक्षात येईल की हे काय आहे, हे चित्त काय असतं. किंवा कारण भगवान बुद्धांनी आत्मा तर मना केलेलं आहे की आत्म्याला मानलेलं नाही आहे, परंतु चित्त काय आहे. त्यानंतर भवंग काय आहे, तर हे भवंग म्हणजे या भवंगामध्येच आपलं सगळं काही जे आपले पुण्यकर्म असतील किंवा जे पापकर्म असतील, तर याचे फळं जे आहेत, फळं मिळण्या अगोदर हे जे कर्म आहेत हे साठवून ठेवलेले असतात. याला आपण आश्रव म्हणतो. की म्हणजे मी खूप पुण्य कमवलं, तर हे पुण्य कमवलं याचं फळ मला कधीतरी मिळणार आहे. पण मग हे कसं मिळेल, म्हणजे कसं काय समजेल की माझ्याकडे भरपूर पुण्य आहे. तर हे कुठेतरी साठवलेलं असतं. तर हे कशामध्ये साठवलेलं असतं, तर मग हे आश्रवामध्ये साठवलेलं, ज्या गोष्टीमध्ये साठवलेलं असतं त्याला आश्रव म्हणतात, की आश्रवांमध्ये साठवलेलं असतं. बरं, नुसतंच पुण्यच साठवलेलं नसतं, तर आपण काही पापकर्मसुद्धा केलेले असतील, तर ह्या पापकर्माला आपल्याला थेट त्याचं हे फळ मिळत नाही. म्हणजे समजा मी एखादं पाप केलं, एखाद्याला मारलं, गुन्हा केला, तर मला त्याचं फळ लगेच मिळेल असं काही नाही. किंवा मी एखाद्याची फसवणूक केली, त्याला लुबाडलं, भरपूर संपत्ती कमवली, तर मला त्याचं फळ लगेच मिळेल असं काही नाही. लगेच मला त्या पापकर्माचं काही फळ मिळणार नाही, लगेच मला काही शिक्षा मिळणार नाही. तर हे कुठेतरी माझं पापकर्म जे आहे हे कुठेतरी साठून राहणार आहे. तर हे जे साठून राहणार आहे हे आपल्या भवंगामध्ये साठून राहतं. आणि हे जे भवंगामध्ये जे साठून राहतं याला आपण आश्रव म्हणतो. आणि हे आश्रव आपण क्षीण करायचे असतात. हे विपස්සनेच्या मार्गाने क्षीण करता येतात. म्हणजे काही आश्रव अशी असतात की त्याचं फळ न घेताही ते आपल्याला नष्ट करता येतात, परंतु काही फळं अशी असतात की ते आपल्याला भोगावीच लागतात. उदाहरणार्थ आपण अगदी भगवान बुद्धांच्या बाबतीत सुद्धा बघितलं की भगवान बुद्धांना यांनी त्याच्या भावाने एक दगड मारून पायाचं रक्त काढलेलं होतं. तर बुद्ध असून सुद्धा त्यांच्या पायाचं रक्त निघालं, त्यांना दुखापत झाली. ते मनुष्य जीवनामध्ये बोधी प्राप्त केल्यानंतरही जगत असताना त्यांचे गुडघे दुखत असतील, अंग दुखत असेल, त्यांना थकवा येत असेल, भूक लागत असेल, तर ह्या सर्व गोष्टी त्यांच्या चालूच होत्या. तर याला कारण काय, तर त्यांनी जे काही पापकर्म मागच्या कुठल्या जन्मांमध्ये केलेले असतील, कारण मागचे अनेक जन्म तर ते पुण्यच करत होते, कारण ते बोधिसत्व होते. तर बोधिसत्वाकडून काही वाईट गोष्ट होणं शक्य नसतं किंवा अवघड गोष्ट असते ती, की तसं काही होत नाही. तो पुण्य कर्मच करत असतो. परंतु त्यापूर्वी कधीतरी कुठल्या तरी जन्मामध्ये, हजारो पूर्वीच्या जन्मामध्ये कधीतरी त्यांनी पापकर्म केलेले असतील आणि ते पापकर्म असे असतील की ते विपश्यनेच्या मार्गाने नष्ट झालेले नाही आहेत. जरी बोधी प्राप्त झालेली असली तरीही त्या पापकर्माचं जे फळ आहे ते त्यांना भोगायचंच होतं. आणि म्हणून त्यांचे गुडघे दुखत असतील किंवा अंग दुखत असेल, त्यांना ठेच लागली किंवा त्यांना तो दगड लागून त्यांच्या पायातून रक्त निघायला लागलं, तिची दुखापत झाली, तर हे जर बुद्धाच्या बाबतीत होऊ शकतं तर इतर सर्वांच्या बाबतीत होऊ शकतं. अगदी सारीपुत्त बरोबर अजून कोण होते ते महामोगलांबद्दलची कथा आहे अशी की महामोगलान यांची
यांनी मागच्या कुठल्या तरी फार पूर्वीच्या जन्मामध्ये कधीतरी आपल्या आईवडिलांची हत्या केलेली होती. आणि भगवान बुद्धांनी काही गरुकम्म दिलेले आहेत. गरुकम्म म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये अकुशल गरुकम्म पण आहेत आणि कुशल गरुकम्म पण आहेत. तर 5 अकुशल गरुकम्म सांगितलेले आहेत आणि 5 कुशल गरुकम्म सांगितलेले आहेत. तर ते अकुशल गरुकम्म असे आहेत की सर्वात प्रथम भगवान बुद्धांना जर कोणी दुखापत केली तर मग काय होईल की त्याला फार मोठं पाप लागेल. त्यानंतर एखाद्याने आईची हत्या केली तर त्याला फार मोठं पाप लागेल, किंवा एखाद्याने वडिलांची हत्या केली तर त्याला फार मोठं पाप लागेल, किंवा एखाद्याने संघभेद करण्याचा प्रयत्न केला, आपलं अरहंताला मारण्याचा प्रयत्न केला तर मग त्याला फार मोठं पाप लागेल. आणि सर्वात शेवटी एखाद्याने संघभेद करण्याचा प्रयत्न केला तर मग त्याला फार मोठं पाप लागेल. असे 5 जे आहेत कम्म, वाईट कम्म, यांना 5 अकुशल गरुकम्म म्हटलं जातं. आणि याचं फळ हे प्रत्येकाला भोगावंच लागतं. आणि अजूनही काही कम्म असतील की त्याचं फळ आपल्याला भोगावं लागतं, परंतु या 5 गरुकम्मांचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. आणि म्हणून महामोग्गलान यांची 100 वेळा शत्रूने मान कापलेली आहे, परंतु 99 वेळा मान कापल्यानंतर ते जिवंतपणे भगवान बुद्धांकडे आले. आणि नंतर मग जेव्हा 100व्या वेळेस ते युद्धाला चाललेले होते तेव्हा भगवान बुद्धांची त्यांनी निरोप घेतला की मी आता चाललेलो आहे म्हणून, आणि आता परत येणार नाही, तेव्हा मला आज्ञा द्या, आता मी माझा शरीराचा त्याग करणार आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना अनुमती दिली की आता तू जाऊ शकतो म्हणून. आणि मग तो युद्धासाठी गेला आणि मग तिथे त्याची पुन्हा एकदा मान कापून हत्या झाली. आणि मान कापून हत्या झाल्यानंतर तो लोकोत्तर निघून गेला, म्हणजे त्यांनी देहत्याग केला. कारण अरहंत तो झालेलाच होता, म्हणजे तो लोकोत्तर गेलेलाच होता, परंतु त्याच्या शरीराने जे भोग भोगायचे होते ते मात्र संपलेले नव्हते. का संपलेले नव्हते, तर त्याच्या चित्तामध्ये किंवा त्याच्या भवंगामध्ये ह्या ज्या आश्रव आहेत, या आश्रवामध्ये कुठेतरी ही फळं घ्यायची बाकी राहिलेली होती, म्हणून तो हयात होता, जिवंत होता, असा आपण त्याचा अर्थ घ्यावा. आता आश्रव म्हणजे काय हे आता आपल्या सर्वांना समजलं असेल. थँक्यू सर. थँक्यू सर. तुम्ही ते हे सांगितलं ना 5 गरुकम्म आणि 5 कुशल कर्म, ते पण सांगून द्या ना सर. 5 कुशल कर्म ही असेच आहेत, याच पद्धतीने याच्या विरुद्ध आहेत की जसं दान धर्म कोणाला करावा, तर भगवान बुद्धांना जर आपण अन्नदान केलं नाही का, किंवा अरहंताला अन्नदान केलं तर मग आपल्याला पुण्य लाभतं. किंवा आई वडिलांची सेवा करणे याने पुण्य लाभतं. भिक्खू संघाला दान करणे याने पुण्य लाभतं. अशाच पद्धतीने आहे ते. अगदी त्याच्या विरुद्ध आहे, म्हणजे जे आपण अकुशल कर्म बघितले त्याच्या अतिशय विरुद्ध प्रकारे जे आहे ते पुण्यकर्म आहे. पुण्य म्हणजे कुशल गरुकर्म आहेत ते. आणि त्याची जी म्हणजे तीव्रता आहे ही याच टप्प्याने येते. प्रथम बुद्ध, नंतर आई, नंतर वडील, नंतर अरहंत आणि त्यानंतर संघ, अशा टप्प्यानेच हे येतात. तर आपण आता पुन्हाबद्दल थोडंसं बघूया की ही पुन्हा 9:30 वाजलेले आहेत. तर पुढे आपण पुन्हा थेरी गाथेला सुरुवात करूया आणि जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत चालेल, आणि नंतर मग ती उद्या किंवा पुढच्या शनिवारी तिला कंटिन्यू करू. तर सध्या पुन्हाबद्दल माहीत करून घेऊ. तर ही जी पुन्हा आहे तर ही अनाथपिंडकाच्या घरी जे त्याचे सेवक आहेत किंवा त्याचे जे काय म्हणतात त्याला, त्याच्या घरी काम करणारे जे सेवक आहेत त्यांची मुलगी आहे. तर हे जे सेवक आहेत यांना काय म्हटलं जातं बरं? दासी. दासी. हा, दास. तर हे जे दास आणि दासी आहेत, या दास आणि दासीची मुलगी आहे. मी जरा प्रेझेंट करतो मग, आणि मग
मग नंतर बोलतो. एक मिनिट हां. प्रेझेंट करताना माईक पकडता येत नाही. हां, तर स्लाइड शो दिसतोय आपल्या सर्वांना? हां, दिसत हो असेल. सर. हो दिसतंय. तर पुन्हा थेरी गाथा बघतोय आपण. तर एक थेर गाथा आपली शिकून झाली आणि आता आपण थेरी गाथेकडे वळतो आहोत. तर ही थेरी कशी आहे बघा, हिच्याबद्दल माहिती दिलेली आहे. स्लाइडमध्ये दिसते आपल्याला की पुन्नाचा जन्म हा श्रावस्तीमध्ये झालेला आहे आणि ती श्रावस्तीचा जो कोषाध्यक्ष आहे म्हणजे अनाथपिंडक याच्या घरी असलेल्या दासीची मुलगी आहे. आणि तिने काय केलं आहे तर एक दिवस तिने काय केलं की एका ब्राह्मणाला बघितलं की तो पाण्यामध्ये सकाळच्या वेळेस, तिचं काम असं होतं, ती दासीची मुलगी असल्यामुळे ती स्वतः ही दासीच झाली. दासाची मुलगी म्हणजे दासीच, असं त्यावेळेसची एक पद्धत होती. जरा स्मिता गांगुर्डे मॅडम तुमचा माईक बंद करा ना. हॅलो. हां, थँक्यू. तर तर ती तिला काय काम दिलेलं होतं की सकाळी उठून जायचं पाणी भरायच्या ठिकाणी. मग जे काही असेल, एखाद्या नदीचा तीर असेल किंवा तलाव असेल त्या ठिकाणी जायचं आणि पाणी भरून पिण्यासाठी पाणी भरून आणायचं. त्यावेळेस काही असं मोटर बेटर वगैरे असा प्रकार नसेल पाणी आणण्यासाठी. तिथे काय विहिरीतून पाणी काढायचं किंवा तलावातून पाणी काढायचं असं करून ते आणत असतील. तर तिला काम दिलेलं होतं की तिने सकाळी सकाळी जायचं, पाणी पाणवठ्यावरून पाणी घ्यायचं आणि आणून घरामध्ये ठेवायचं, असं काम तिचं होतं. मग ते कधी कधी कसं आहे की थंडीच्या दिवसामध्ये थंडी वाजायची तरीसुद्धा पाण्यात उतरावं लागायचं तिला, कारण आपले जे मालक आहेत ते आपल्याला ओरडतील याची तिला भीती वाटायची की आपले मालक आपल्याला ओरडतील आपण पाणी आणलं नाही म्हणून वगैरे. म्हणून आहे ना, ती कितीही थंडी असो तरीसुद्धा त्या थंडीची नदीवर जायची आणि नदीवर गेल्यावर लगेच काही नदीच्या काठाला उभं राहून पाणी घेता येत नाही, तर पात्रामध्ये उतरावं लागतं. कारण नदीचं पात्र असं उथळ जर असेल तर तिथे कडेवर उभं राहून स्वच्छ पाणी मिळत नाही, म्हणून पात्रामध्ये उतरून तिला ते पाणी घ्यावं लागायचं एवढ्या थंड पाण्यामध्ये उतरून. कारण ती दासी होती, दासीची मुलगी होती, त्यामुळे आणि आपले मालक ओरडतील रागवतील म्हणून हे तिला करावं लागायचं. आणि असंच एके दिवशी तिने बघितलं की एक ब्राह्मण सुद्धा पाण्यामध्ये उतरलाय आणि एवढ्या थंडीच्या पाण्यामध्ये उतरून असं डुबकी मारतोय. तेव्हा तिने त्या ब्राह्मणाला विचारलं की अरे ब्राह्मणा, तू हे असं का वागतोस? मी पाण्यात उतरते कारण मला मालकाची भीती वाटते की मालक मला ओरडेल पाणी का नाही आणलं वगैरे म्हणून, तर तुला कोणाची भीती आहे की तू असं पाण्यामध्ये उतरतो एवढ्या थंडीचा? तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे पुन्हा तुला काही माहित नाही का, पाण्यामध्ये उतरल्यावरती आपलं जे काही पापकर्म असतात हे सगळे धुवून जातात आणि म्हणून तुला एवढी साधी गोष्ट माहित नाही का, आणि म्हणून मी आपले सर्व पापकर्म नष्ट करण्यासाठी या पाण्यामध्ये उतरलेलो आहे. तेव्हा तिने काय केलं की त्याची चांगलीच कान उघडणी केली. ती आपण गाथेमध्ये काय काय केली ही पाहणारच आहोत पुढे. तर तिने फार मजेदारपणे त्याला उत्तरं दिलेली आहेत की बाबा, तू असं पाण्यात डुबकी मारून जर पाप पुण्य तुझे पाप मुक्त होणार असेल पापातून, तर तुला वाटत नाही का की तू पाण्यात अशी उडी मारलीस तर तुझे पुण्य सुद्धा वाहून जातील? जर पाप वाहू शकतं तर पुण्य का वाहून जाणार नाहीत? आणि जर असं पाण्यात उडी मारल्याने किंवा पाण्यात आंघोळ केल्याने जर पापकर्म नष्ट होत असतील तर मग पाण्यामध्ये राहणारे जे मासे आहेत किंवा कासव आहे किंवा मगर आहे तर यांचे पापकर्म सुद्धा नष्ट व्हायला पाहिजेत. त्याचप्रमाणे ती म्हणते की जे खाटीक लोक असतात, पारधी असतात, जनावरांना मारणारे किंवा एखादा खून करणारा व्यक्ती असेल तर यांनीही जर खून केला आणि पाण्यामध्ये आंघोळ करून घेतली
तर त्याचं पापकर्म नष्ट होणार आहे का? तर अशा प्रकारे त्यांनी तिने ना विविध उपमा देऊन किंवा विविध गोष्टींनी त्याला आहे ना समजावून सांगितलं आणि असं करू नको म्हणून त्याला सांगितलं. त्याची कान उघडणी केली आणि त्याला ती गोष्ट पटली आणि मग पुढे काय केलं पाहिजे हे सुद्धा तिने सांगितलं. तिने सांगितलं की भगवान बुद्धांच्या पंचशिलांचं पालन कर, भगवान बुद्धांच्या उपदेशांचं पालन कर, मग तुला तुझं कल्याण होईल, तू दुःखमुक्त होशील. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे ते सर्व. आणि हे सर्व जेव्हा अनाथपिंडकाला समजलं तेव्हा अनाथपिंडकाने काय केलं की तिला दास्यत्वातून मुक्त केलं. म्हणजे ती दासीची मुलगी होती आणि दासीची मुलगी या नात्याने ती दासी होती त्याची. तर त्यांनी मग तिला दास्यत्वातून मुक्त केलं. आणि दास्यत्वातून मुक्त केलं म्हणजे तिला काही घरातून हाकलून दिलेलं नाहीये, पण आता ती घरातली एक सामान्य मुलगी म्हणजे घरातलीच एक कुटुंबातला सदस्य, एक मुलगी आहे, आपलीच दत्तक मुलगी, अशा पद्धतीने तिचा सांभाळ केला. आणि मग एक दिवस काय झालं की तिने सिंहनाथ सुत्ताचा उपदेश ऐकला. तेव्हा ती श्रोतापन्न झाली. आणि मग ती पण त्यापूर्वी तिने ना एक दिवस भगवान बुद्धांचं उपदेश ऐकल्यानंतर तिने काय केलं की आपल्याला भिकुणी संघात प्रवेश पाहिजे म्हणून भगवान बुद्धांकडे याचना केली. तेव्हा आपल्याला एक गोष्ट आणखीच समजते या गोष्टीमध्ये की तिला सर्वप्रथम भिकुणी होण्यासाठी परमिशन घ्यावी लागलेली आहे अनाथपिंडकाची. आणि अनाथपिंडकाची परमिशन जेव्हा तिला परवानगी मिळाली तेव्हा तिला भिकुणी संघामध्ये प्रवेश मिळालेला आहे. तर जे विनयाचे काही नियम आहेत की भिक्खू कोणाला होता येतं किंवा भिक्खुणी कोणाला होता येतं किंवा भिक्खुणी होताना काय काय केलं पाहिजे, तर भगवान बुद्धांनी असे विविध वेळी आहे ना नियम बनवले. तुम्हाला एक गमतीची गोष्ट म्हणून एक नियम सांगतो, आपल्या याच्यामध्ये नाही आहे पण एक सहज एक माहिती म्हणून तुम्हाला सांगतो की नियम कसे तयार होत जातात. तर एकदा एक मित्ता काळी नावाची भिक्खुणी होती आणि तिची भरपूर शिष्य असायचे तिचे. तर एक दिवस काय झालं की एक बाई आहे ना ती आपल्या नवऱ्याचं अजिबात ऐकत नसायची. ती गावभर इकडे तिकडे भटकत राहायची आणि घरातली कामं वगैरे सोडून द्यायची आणि गावभर इकडे तिकडे भटकत राहायची. घरातली कामं काही करत नव्हती आणि लोक त्यामुळे नावं पण ठेवत होते तिला. तर त्यामुळे तिचा नवरा तिला नेहमी सांगायचं की तू असं करत जाऊ नको, तू घरामध्ये राहत जा, घरची कामं कर, असं लोक नावं ठेवतात वगैरे. तिला खूप समजावतो परंतु ती ऐकून घेत नाही. आणि एक दिवस ती काय करते, घरातले ना काही दागदागिने, चांगली भांडी वगैरे, पैसे वगैरे जे काय असतील ते सगळे घेते आणि पळून जाते, घर सोडून पळून जाते. आणि मग विविध संघामध्ये जाते की प्रथम म्हणजे इतर वेगवेगळ्या जातीचे जे इतर वेगवेगळ्या धम्माचे जे पंथाचे लोक आहेत त्यांच्याकडे जाते आणि त्यांना सांगते की मला प्रवज्या द्या, मला घ्या, हे सगळं माझ्याकडची संपत्ती घ्या आणि मला प्रवज्या द्या. कारण तिला माहिती आहे की आता ती पळून गेली, आता तिला आहे ना राजाचे लोक पकडून घेऊन जातील आणि तिला शिक्षा करतील किंवा आपला नवरा येऊन आपल्याला पकडेल आणि मारहाण करेल. म्हणून मग तिच्यासाठी योग्य मार्ग हाच होता की तिला कुठल्या तरी पंथाच्या संघामध्ये प्रवेश करणे. परंतु सर्वात प्रथम ती निगंठनाथ पंथामध्ये गेली. तर मग तिथल्या लोकांनी मात्र तिला प्रवेश दिला नाही. मग आता ती आणखीन इतर ठिकाणच्या पंथामध्ये गेली परंतु कोणी तिला प्रवेश दिला नाही. मग ती असेच भगवान बुद्धांच्या भिकुणी संघामध्ये आली, जिथे ज्या संघाची प्रमुख होती मित्ता काळी नावाची एक ही थेरी. तर तिच्याकडे आली आणि तिने ना आपल्याजवळ असलेली सगळी उंची वस्तू दाखवले, भांडी, दागदागिने वगैरे या सगळ्या गोष्टी दाखवल्या. आता ही जी मित्ता काळी ही भिकुणी आहे, हिने काही अर्हत्व वगैरे प्राप्त केलेलं नाही आहे किंवा ही स्वतः पण नाही झालेली नाही आहे, परंतु धम्मामध्ये खूप काळ हिने घालवलेला आहे आणि खूप वय झालेलं आहे, तिला भरपूर अनुभव आहे आणि म्हणून ती थेरी आहे, तिला थेरी म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर इतके वर्ष ती असल्यामुळे तिच्याकडे ना भरपूर शिष्यसुद्धा आहेत.
म्हणजे तिच्या हाताखाली राहणारे किंवा तिचा म्हणजे तिचे शिष्य म्हणता येईल असे भरपूर आहेत. कारण ती आता खूप वय झालेली आहे, तिचं मोठी आहे ती म्हणून वयाने. जरी तिला नॉलेज कमी असेल किंवा ती धम्मामध्ये इतकी श्रेष्ठ नसली तरी सुद्धा तिच्याकडे भरपूर लोक आहेत, भरपूर स्त्रिया आहेत की ज्या तिच्या शिष्य आहेत. तर मग तिने पण कसं आहे की हे सगळं नसल्यामुळे आणि ती आर्य नसल्यामुळे काय झालेलं आहे की शेवटी आहेतच स्त्री. आणि स्त्री असो पुरुष असो, स्त्रियांना जास्त करून आपण बघतो की जे काय म्हणतात संसाराला आवश्यक गोष्टी गोळा करण्याची एक सवय असते. आता तिला माहिती आहे की आपण संसार सुखाचा त्याग केलेला आहे, परंतु मन तर असतंच ना. तर त्यामुळे तिने काय केलं, तिचं जे काही भांडी होती किंवा दागदागिने होते हे तिला घालता येणार नव्हते, तिला माहिती आहे. परंतु तरी सुद्धा तिने साठवणूक करण्याच्या दृष्टीने तिच्याकडनं घेतले आणि तिला भिक्खुणी संघामध्ये प्रवेश दिला. मग काय झालं की तिचा नवरा आहे, तिला शोधत शोधत खूप शोधाशोध केल्यावर त्याला समजलं की ती भिक्खुणी संघामध्ये आहे. आणि मग त्यांनी राजाकडे तक्रार केली की महाराज, माझी अशी अशी बायको आहे, तिने असं असं केलं आणि माझ्या घरातले सगळे म्हणजे दागदागिने वगैरे घेऊन चोरी करून घेऊन गेली. मग राजाने हुकूम दिला की तिला हजर करा. आपल्या सैनिकांना सांगितलं. तर सैनिकांनी सांगितलं की ती भिक्खुणी संघामध्ये आहे. मग तेव्हा राजाने सांगितलं की बाबा रे, ती माझ्या ज्युरिडिक्शनच्या बाहेर आहे, म्हणजे माझा राजकीय कारभार जिथपर्यंत चालतो त्याच्या ती पलीकडे गेलेली आहे. ती बुद्धांच्या भिक्खुणी संघामध्ये गेलेली आहे, तेव्हा मी तिला शिक्षा करू शकत नाही. मग हे जेव्हा ऐकलं की आता राजा सुद्धा काही करू शकत नाही आपली मदत, तेव्हा तो तिचा नवरा खूप चिडला आणि तो भगवान बुद्धांच्या भिक्खुणी संघाला दूषणं देऊ लागला की कसा हा भिक्खुणी संघ आहे आणि कसा हा भगवान बुद्धांचा संघ आहे की हा चोरट्या बाईला सुद्धा मदत करतो, म्हणून मदत करतो असं ते म्हणतात. हा 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 ते गेलं होतं, आता येईल परत ते. एक मिनिट हा. आलं का बघा बरं, व्यवस्थित नाही आलेलं ना. परत प्रेझेंट करतो. हां तर ठीक आहे, आता दिसत आहे व्यवस्थित. तर मग तिने काय केलं, त्याने खूप दूषणं द्यायला लागला. मग ही गोष्ट इतर भिक्खुणींना समजली आणि मग त्यांनी भिक्खू संघाला सांगितलं. आता हा नियम आहे की भिक्खुणींना भगवान बुद्धांना जे काही सांगायचं असेल ते भिक्खू संघाच्या मार्फतच सांगावं लागतं, थेट सांगता येत नाही. असा नियम आहे, विनयाचा नियम आहे. मग त्यानुसार त्यांनी भिक्खू संघाला सांगितलं. भिक्खू संघाने जाऊन भगवान बुद्धांना सांगितलं घडलेली घटना. तेव्हा भगवान बुद्धांनी भिक्खुणींना बोलवून घेतलं आणि शहानिशा केली की मी असं असं ऐकलं आहे, ते खरं आहे का. तेव्हा भिक्खुणींनी सांगितलं की हो ते खरं आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी नियम केला की कोणत्याही स्त्रीला असे दागदागिने किंवा कोणत्याही उंची वस्तू वगैरे घेऊन भिक्खुणी संघात प्रवेश द्यायचा नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही स्त्रीला भिक्खुणी संघामध्ये प्रवेश देण्यापूर्वी तिच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींनी किंवा जे यजमान व्यक्ती असतील त्यांनी परवानगी दिल्याशिवाय, त्यांची परवानगी असल्याशिवाय प्रवेश द्यायचा नाही, असा नियम बनवला होता. तर याच नियमाला अनुसरून काय झालेलं आहे की पुन्नाला सुद्धा भिक्खुणी संघामध्ये प्रवेश करताना अनाथपिंडकाची परवानगी घ्यावी लागलेली आहे. आणि मग तिने परवानगी घेतली. ती हॅलो, कोणाचा आवाज येतोय? सुजाता रॉय मॅडम, तुमचा माईक बंद करा प्लीज. रॉय मॅडम, हॅलो. यांचं मला वाटतं माईक
चालू ठेवून या जेवायला वगैरे तर नाही गेल्या? ठीक आहे, मीच बंद करतो. हां, ठीक आहे, चालेल. तर मग आपण पाहतो की मग अशा प्रकारे तिने भिकुणी संघात प्रवेश केला आणि नंतर मग तिने सिंहनाद सुत्ताचा उपदेश ऐकला आणि नुसता तो सुत्ताचा उपदेशच ऐकून तिला श्रोतापत्ती फळाची प्राप्त झालेली दिसते. म्हणजे इथेही आपण सुनीत थेराप्रमाणे बघतो की सुनीत थेराला ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी येही भिकू म्हणून ताबडतोब उपसंपदाच देऊन टाकलेली होती, तर इथे काय झालेलं आहे की हिने सिंहनाद सुत्ताचा उपदेश नुसता ऐकला आणि ही श्रोतापन्न झाली. याचा अर्थ मागच्या जन्मांमध्येही हिने ही धम्माच्या नजदीक पोहोचलेली होती आणि हिने भरपूर पुण्यकर्म केलेले होते आणि याच पुण्य आणि त्याचप्रमाणे तिने बघा एका ब्राह्मणाला सुद्धा योग्य दर्शन मार्ग दाखवलेला होता आणि विशुद्धीचा योग्य मार्ग दाखवून त्याला बुद्धाच्या धम्माकडे वळवलेलं होतं आणि त्याला शुद्ध म्हणजे शुद्ध होण्याचा मार्ग दाखवलेला होता. तर हे सगळं का? तर तिने जे मागच्या जन्मांमध्येही तिने जे पुण्यकर्म केलेले असतील, मागच्या जन्मांमध्येही ती असेच धम्माच्या जवळ आलेली असेल, परंतु तिला कुठल्याही फळाची प्राप्ती झालेली नसेल. तिने भरपूर विपස්සनाही केलेल्या असतील, तिने ध्यान साधना केली असेल, तिने पूर्ण शिलांचं पालन केलेलं असेल, तिने सगळं काही केलेलं असेल, परंतु तिला कुठल्याही फळाची प्राप्ती होण्यापूर्वीच तिचा देह अंत झालेला असावा. तर मात्र आता या जन्मामध्ये ती मनुष्य जन्मामध्ये जेव्हा आली तेव्हाही तिला काय झालेलं आहे की तिने सिंहनाद सुत्ताचा उपदेश ऐकला जो सारीपुत्तांनी केलेला होता आणि मग तो सुत्ताचा उपदेश ऐकून तिला लगेच श्रोतापत्ती झाली. ती म्हणजे तिला काही असे लगेच विपස්සना वगैरे करून चित्त कंट्रोल करणं वगैरे हे तर तिला करावंच लागलं असेल, परंतु हे सगळं करण्याच्या आधीच या जन्मामध्ये ती डायरेक्ट श्रोतापत्ती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे मागच्या जन्मामध्ये तिने भरपूर कष्ट केलेलेच असतील आणि ध्यान साधना करत तिने लवकरच मग पुढे काय केलंय की ती अर्हत पण झाली. म्हणजे श्रोतापत्ती याच जन्मात झाली आणि याच जन्मामध्ये ती अरहंत सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग पुढे जेव्हा ती अरहंत झाली तेव्हा ती भिकुणी संघासमोर आपले अनुभव कथन करत असताना ती ब्राह्मणासोबत झालेलं संवाद आणि आपला पूर्व अनुभव जेव्हा कथन करते तेव्हा ही गाथा म्हणते असं आपल्याला सांगितलंय. तर मग ही गाथा काय आहे ती आपण पाहायला सुरुवात करूया. तर पहिलीच गाथा आहे उदहारी अहंसिते सदा उदक मोतरी अय्यानं दंड भयभीता वाचा दोष भयटिता. तर उदक हारक म्हणजे काय? उदक म्हणजे पाणी हे आपल्याला माहिती आहे. उदहारक म्हणजे पाणी आणणारा, या पूर्ण शब्दाचा अर्थ डिक्शनरीमध्ये पाणी आणणारा असा दिलेला आहे. उदहारक म्हणजे पाणी आणणारा. अहं म्हणजे मी, शीत म्हणजे या शब्दाचा अर्थ थंड, हा मागेही आलेला होता आपल्याला शब्द. आणि सदा म्हणजे नेहमी, आपण मराठीतही सदा असा शब्द वापरत असतो. तर सदा म्हणजे सतत किंवा नेहमी. आणि उदक मोतरी असा शब्द आलेला आहे. तर उदक ओतरी या दोन शब्दांना एकत्र आल्यानंतर ते ओच मो झालेलं आहे. म्हणजे अचा म झाला आणि ओचा मो झालेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. तर उदक मोतरी म्हणजे काय? उदक ओतरी म्हणजे पाण्यात उतरणे. अय्य म्हणजे मालक किंवा स्वामी. अय्यानंग म्हणजे मालकाच्या, अय्यानंग म्हणजे मालकाच्या भीतीने. दंड भयभीता म्हणजे काय? दंड म्हणजे दंडाची, भयभीत म्हणजे भयभीत होणे, भीती होणे, भीती निर्माण होणे. वाचा म्हणजे शब्द, जे आपण बोलतो ना त्याला वाचा म्हणतो आपण. तर ते बोलतो, काय बोलतो तर शब्दच बोलतो. दोष म्हणजे राग. आणि म्हणजे मराठीतला राग वेगळा असतो, पालीतला राग वेगळा असतो. तर हा मराठीतला राग आहे. दोष म्हणजे राग अशा अर्थाने.
आणि भय अट्टित म्हणजे भीतीने त्रस्त, अट्टित म्हणजे त्रस्त, भयाने त्रस्त. तर ती काय म्हणते, मी पाणी भरणारी होते, मालकाच्या दंडाच्या भीतीने आणि त्याच्या रागेट शब्दांच्या भीतीने त्रस्त होऊन मी सतत थंड पाण्यात उतरत असे, असं ती म्हणते. म्हणजे नेहमी पाणी भरणं हेच तिचं काम होतं हे आपल्या लक्षात येते. मी पाणी भरणारी होते म्हणजे काय की पाणी भरणं हे तिचं काम होतं. घरामध्ये ती प्रत्येकाला जी कामं वाटून दिलेली असतात तर तिला पाणी भरण्याचं काम वाटून दिलेलं होतं, असा त्याचा अर्थ झाला. तर हे लिहून झालं का? हो सर, झालं. पुढे जा. हां, पुढे जाऊ आपण. कस्स ब्राह्मण त्वं भीतो सदा उदकमोतरी वेधमानेहि गत्येहि सीतं वेदयस्य भूसं. आवाज बंद कर. हां, तर कस्स ब्राह्मण म्हणजे कस्स म्हणजे कोण, कोण या अर्थाने कस्स हा शब्द लावलेला आहे. कस्स म्हणजे कोणाच्या, म्हणजे क म्हणजे कोण आणि कस्स म्हणजे कोणाच्या, हा चतुर्थी लागलेली आहे इथे. हे ज्यावेळेस आपण प्रत्यय शिकू विभक्तीचे तेव्हा हे प्रत्यय कसे लागतात हे लक्षात येईल आपल्याला. ती क अस असं एकत्र येऊन ते कस्स झालेलं आहे. म्हणजे कोणाच्या, कोणाच्या. त्वंग, त्वंग म्हणजे तू, ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणच. भीतो म्हणजे भीतोस, मागे हा शब्द येऊन गेलेला आहे. घाबरणे, भिणे. उदक ओतरी म्हणजे पाण्यात उतरणे. वेधमानेही, वेधमान एही, एही हा प्रत्यय आहे. वेधमान म्हणजे थरथरणे, कापणे. गथ्येही म्हणजे शरीराने. तर ही हा सुद्धा विभक्तीचाच प्रत्यय आहे. एही, एही हा विभक्तीचा प्रत्यय आहे. तर हा ह्या दोन्ही शब्दाला लागलेला आहे. वेद, वेद म्हणजे ज्ञान. वेदयसे म्हणजे अयस, अयस म्हणजे वाईट प्रतिष्ठा. वाईट प्रतिष्ठा म्हणजे काय की वाईट गोष्ट, आपण ज्या गोष्टी करत असतो त्याला वाईट प्रतिष्ठा म्हणतात. प्रतिष्ठा म्हणजे जे आपण नेहमी गोष्टी करतो त्याला. भूसंग म्हणजे अत्यंत किंवा वारंवार. तर हे ब्राह्मणा, तू कोणा आवाज ब्रेक होतोय सर. आपण 5 मिनिटं वाट पाहूयात सरांची.
आम्ही पण लाईनवर आहोत सर. हो आहे सर. सर. हा ठीक आहे. आता माझं मोबाईलवरनं पण चालू झालेलं आहे. लॅपटॉप तर होताच चालू, नेट गेलेलं होतं माझं, मोबाईलचं नेट गेलंय, घरच्या नेटवरून चालू झालेलं आहे. तर मी प्रेझेंट करतो. हा, तर आता स्क्रीन पण दिसत असेल सर्वांना. तर स्क्रीन दिसते का सर्वांना? हॅलो. हो दिसतंय सर. दिसते सर. हा, तर मग हा चालेल, ठीक आहे. तर माझं इंटरनेट कनेक्शन मोबाईलवरून चालू होतं, ते बंद झालं. सदा उदकम उतरी म्हणजे सदा पाण्यात उतरतोस आणि थंडीने कुडकुडणाऱ्या शरीराने थंडीचा अनुभव घेतोस, असं ती त्याला विचारते. तर पुढची गाथा बघूया. ही लिहून झाले असावं आपलं. पुढच्या गाथेवर जाऊ आपण. जानन्ती वतमं भूती पुण्यके परिपुच्छसी करोंत कुशलं कम्म. हा हा, रुंधत रुंधंत. हा बोला मॅडम. दुसरं परत सांगा सर, दुसरी गाथा. हो चालेल, ठीक आहे. ही बघा की कस्य ब्राह्मण त्वं भीतो सदा उदकमोतरी वेदमानेहि गत्येहि शीतं वेदयसे भूषण. म्हणजे कसं म्हणजे क असं म्हणजे कोणाच्या, त्वं म्हणजे तू, भीतो भीतो म्हणजे भीतीने, भीतो भीतीने, उदकमोतरी म्हणजे पाण्यात उतरणारा होतोस, वेधमानेही म्हणजे थरथरणे कापणे, असं थरथरतोय कापतोय, गत्तेही म्हणजे शरीराने, आणि वेद म्हणजे ज्ञान, अयस म्हणजे वाईट प्रतिष्ठा म्हणजे वाईट चालीरीती, प्रतिष्ठा म्हणजे काय तर चालीरीती, वाईट चालीरीती, भूसंग म्हणजे अत्यंत किंवा वारंवार. तर ह्या सर्व शब्दांचे अर्थ एकत्र करून आपण म्हणतो, हे ब्राह्मणा, तू कोणाच्या भीतीने सतत पाण्यात उतरतोस आणि थंडीने कुडकुडणाऱ्या शरीराने थंडीचा अनुभव घेतोस, असं ती म्हणते. तर मग जाऊया का पुढे? झालं का तुमचं लिहून? चला सर पुढे चला. हो सर. हा चालेल, ठीक आहे. हा, तर मग जानन्ती वतमं भूती पुण्यके परिपुच्छसी करोंतो कुशलं कम्म रुंधंतं कथ पापकं. म्हणजे ती का तो म्हणतोय की पुंडिके, हे तू जाणते तरी विचारतेस. जानंती म्हणजे जाणणे, व्रत म्हणजे व्रत, धार्मिक पालन पोषण करणं, म्हणजे हे काय याच्यामध्ये पाण्यात बुडी मारणे वगैरे, हे काय धार्मिक पालन पोषण करण्याचं एक पद्धत आहे, परंपरा आहे, नाही का? तर असं तो म्हणतोय. आणि हे तुला माहिती नाहीये का, भूती, तर भो आपण म्हणतो ना, काय भो कसा आहेस, अशा अर्थाने ते भोवती असा शब्द आलेला आहे, संबोधन करते की काय पुण्यके तुला, काय भो पुण्यके तुला समजत नाही का,
तुला माहित नाही का धार्मिक पालन पोषण अशाच पद्धतीने केलं जातं वगैरे असं तो तिला सांगतोय. परिपुच्छिसी तरी विचारतेस, विचारणे. परिपुच्छिसी म्हणजे काय? विचारणे, चौकशी करणे, चौकशी केली. करोंत म्हणजे करोतीचं करोंत झालेलं आहे म्हणजे करण्यासाठी. रुंधंत म्हणजे प्रतिबंध करणे, नष्ट करणे. आणि कत पापकम म्हणजे केलेले, कत म्हणजे केलेले, पापकम म्हणजे पापकर्म. तर पापकर्म केलेले पापकर्म नष्ट करण्यासाठी किंवा त्याला प्रतिबंध करण्यासाठी हे व्रत वैकल्य करावी लागतात, धार्मिक पालन करावं लागतं. हे तुला माहित नाही का? असं तो तिला सांगतोय. हे पुण्यके जाणत साचून सुद्धा तू मला विचारतेस. कुशल कर्म करण्यासाठी व घडलेले पाप कर्म नष्ट करण्यासाठी मी हे पुण्यकर्म करतो, असं तो तिला सांगतोय. तर हे अर्थ लिहून घ्या. पुढच्या गाथेवर जाऊया आपण. हे लिहून झालं असेल तर. 1 मिनिट सर. किंवा मला वाटतंय आता 10 वाजलेले आहेत. तर चौथ्यापासून पुढच्या गाथा आपण पुढच्या क्लासमध्ये बघू, कारण पुढच्या क्लासमध्ये आपल्याला पूर्ण 1 तास तरी कमीत कमी आपल्याला मिळणार आहे. मला वाटतं पुढच्या गाथा आपण नंतर घेऊ. आता 10 वाजलेले आहेत, आपण सुट्टी करू. काय सांगितलं सर? रुदंत, रुंधती म्हणजे ना प्रतिबंध करणे, नष्ट करण्यासाठी असं. रुंधंती हा मूळ शब्द आहे. रुंधंती, हो सर, थँक्यू. रुंधती, रुंधती हा शब्द आहे. त्या रुंधती या शब्दाचा एक रूप हे आहे रुंधंत, प्रतिबंध करणे. प्रतिबंध करणे. तर मी अटेंडन्स लिंक पाठवतो, ती सर्वांनी भरायची आहे. तर आजच्या एको येतोय का? नाही ना? तर आजची जी लेक्चर झालंय त्याचं रेकॉर्डिंग मी आज रात्री टाकतो, परंतु मागचं जे रेकॉर्डिंग आहे त्याचं मला सेपरेट डबिंग करावं लागणार आहे. तर ते डबिंग झाल्यानंतर ते मी अपलोड करेल. आणि मग कोणाचं राहून गेलं असेल ते लेक्चर तर ते त्याचं रिपीट बघू शकता, परंतु त्यासाठी मला थोडा वेळ द्यावा लागेल. तर मी 2-3 दिवसामध्ये ते टाकेल. अटेंडन्स फॉर्म भरा, प्रत्येकाने अटेंडन्स लावा. उद्या कदाचित भालशंकर सर घेतील, त्यांनी नाही घेतलं तर मी घेणारच आहे, म्हणजे उद्या क्लास होणारच आहे.